शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी आपला शुभचिंतक गोपाल उगले। शेतकरी मित्रांनो, आपण कोणतंही पीक जर लागवड केलं त्यानंतर त्याची रोप अवस्था किंवा जी बालो अवस्था असते ती खूप महत्त्वाची असते। त्यामधलं नियोजन हे खूप महत्त्वाचं असतं। ते नियोजन असतं आपलं पीक हे जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे रुजू होण्यासाठी, आणि दुसरी गोष्ट आपलं पीक हे सशक्त होण्यासाठी ही अवस्था खूप महत्त्वाची असते। आपल्याकडे तो चान्स असतो शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये काय नियोजन करायचं याच्याविषयी आपण माहिती घेऊया। शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला मुळ्या सशक्त करायच्यात आणि मुळ्यांच्या आपटेक हे वाढवायचं आहे याच काळामध्ये, आणि आपल्याला झाड हे सशक्त, आपलं पीक हे सशक्त करायचं आहे। शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं तर ड्रिंचिंग खूप महत्त्वाची करायची। ती जी पहिली ड्रिंचिंग असते त्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे मायक्रोरायझा, त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला घ्यायचा आहे ट्रायकोडर्मा, त्यासोबतच नत्र, स्फुरद, पालाश हे तिन्ही घटक विघटन करणारे बॅक्टेरिया आपल्याला त्यामध्ये घ्यायचे आहे, म्हणजे NPK कॉन्सो आपल्याला त्यामध्ये घ्यायचा आहे। जर शेतकरी मित्रांनो ही जर आपण ड्रिंचिंग त्यामध्ये घेतली तर आपलं पीक हे सशक्तपणे वाढेल। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या पिकांच्या मुळ्या या सशक्तपणे मोठ्या प्रमाणात वाढलेल्या दिसतील। त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही ड्रिंचिंग जर आपण घेतली तर मोठे बदल हे आपल्याला आपल्या कोणत्याही पिकामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये दिसतील।